एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय। आपण पाहतोय मुख्यमंत्री पदासंदर्भात दिल्लीमध्ये आता बैठकीची शक्यता आहे। तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे आज दिल्लीत ठरणार आहे, त्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आलेली आहे। तर आज दुपारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जरी हे तिन्ही नेते दिल्लीला जात असले तरी सुद्धा मुख्यमंत्री पदासंदर्भात या ठिकाणी चर्चा होऊ शकते। तर संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकार स्थापन करण्यासंदर्भात सुद्धा रूपरेषा ठरवली जाण्याची शक्यता आहे। आपण पाहतो आताकडच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नव्या सरकारची रूपरेषा नेमकी कशी असेल ती दिल्लीत ठरणार आहे। दिल्लीमधील भाजप पक्ष नेतृत्व या संदर्भातला निर्णय घेतील। पुढची रणनीती कशी असेल, कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या कुणाच्या नेतृत्वात लढायच्या। यासोबतच आता मुख्यमंत्री नेमका महाराष्ट्राचा कोण होणार आहे, एकनाथ शिंदे यांचे आमदार त्यासाठी आग्रही आहेत। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारच मुख्यमंत्री हवेत अशी भावना आहे। तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनाच करा अशा प्रकारची ही मागणी होते। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा हा निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्यासाठी हे तिन्ही नेते जे आहेत महत्त्वाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होतील। दरम्यान आता पुढच्या सरकारची रणनीती कशी असेल, योजनांचं कसं नियोजन करायचंय, या सगळ्याची चर्चा त्या ठिकाणी होणार आहे। यानंतर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। सीएम पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण पाहतोय एकीकडे शिंदेंचे जे आमदार होते ते शिंदेंसाठी आग्रही होते, मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। आपण पाहतोय फडणवीसांनी या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांनी अगदी अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी आपला विजय साध्य केलेला आहे। एकूणच 230 उमेदवार 30 आमदार महायुतीचे निवडून आले आणि त्याचं हे सगळं श्रेय फडणवीसांचं असल्याचं भाजपकडून भासवलं जात होतं आणि त्यामुळे आता सीएम पदासाठी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि त्यासाठीच कदाचित हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे। सरकार स्थापनेसंदर्भात महत्त्वाची खलबतं होत आहेत आणि त्यामध्ये आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसच 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होतात की 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी काही फॉर्म्युले निश्चित झाल्याची माहिती आहे। त्यामध्ये 2 फॉर्म्युले आहेत, त्यापैकी कोणता फॉर्म्युला आता निश्चित केला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय सांगाल, मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय? नक्कीच सर्व आमदारांच्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं आहे ते सूत्रांकडून माहिती मिळते। मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बसतील असंच चित्र सध्या तरी स्पष्ट होताना पाहायला मिळते, कारण की निकालाच्या दिवशीच भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे ती दिल्लीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये अमित शाह यांनी खरं तर हा सर्व आढावा घेतला आणि महाराष्ट्रामध्ये 2 केंद्रीय मंत्री यांची निवड करण्यात आली होती। प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव तर सहप्रभारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे खरं तर महाराष्ट्राचा सर्व विधानसभेची निवडणुकीची रणनीती आखत होते आणि याचीच माहिती आहे ती या दोघांकडून अमित शाह यांनी घेतली आणि या बैठकीमध्ये आहे ते JP नड्डा असतील, राजनाथ सिंग असतील, अमित शाह यांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वत्र चर्चा झाली आणि त्यानंतरून दोन्ही प्रमुख नेते जे होते प्रभारी म्हणून आलेले या प्रमुख नेत्यांनी देखील दिल्लीमध्ये सांगितलं की सर्व आमदारांची प्रामुख्याने एकच मागणी आहे, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात यावं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं सूत्र पाहायला मिळतंय, कारण की ज्या पद्धतीने वेगवेगळे फॉर्म्युले आहेत जरी ते आखले असले तरी देखील भाजपचा मुख्यमंत्री व्हावा ही प्रामुख्याने भाजपच्या सर्व आमदारांच्या आणि जे पाठिंबा दिलेले जे काही पक्ष आहेत सहयोगी पक्ष असतील त्यांची देखील एक प्रामुख्याने मागणी आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे। त्याचबरोबर अजित पवार गटातील देखील आमदारांची हीच मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांचंच मुख्यमंत्री व्हावं आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या नावांवर जवळपास निश्चित झालं असंच म्हणावं लागणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भात जरी बैठक आहे ती आज दिल्लीमध्ये पार पडेल।